भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचा एक गट आज जरांगेंच्या भेटीला गेला होता। त्यावेळी आरक्षण वादात सरकारची गोची झाल्याचं विधान भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊतांनी केले। पाहूया हा रिपोर्ट। पवार साहेबांचा पक्ष म्हणत असेल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल, भाजप म्हणत असेल, म्हणजे भाजपचं पण नाव घेतो मी। आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा, तुमची का नाही इच्छा? हीच गोड पेंट खायला लागलो होता तुमच्या घोड्यात आवाजचं कुठं दाणे खराब करता? मराठा ओबीसी वादात सरकारची कोंडी झाली अशी कबुलीच आज भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांनी दिली। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं का, यावर विरोधकांसह सत्ताधारी भाजपही बोलत नाही असं विधानही त्यांनी केलं। त्यावर सत्ताधारी निर्णय घेऊन विरोधकांना उघडं का पाडत नाही असं उत्तर जरांगेंनी दिल्यावर राजेंद्र राऊत मात्र निरुत्तर झाले। ह्याच्यात काय व्हायला लागले माहिती काय, ह्याच्यात मी स्पष्ट होतो, सरकारची पण गोची व्हायला लागली। आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, मी मराठा महासंघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो माझी। अडचण काय व्हायला लागली, एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला चालली। आता सरकारनं कुठली भूमिका घेतली, विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला। भूमिका सांगा ना, आरक्षण द्यायचं, समजा ओबीसीत आरक्षण द्यायचं बरं का, ओबीसीत आरक्षण द्यायचं म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका काय आहे आता? म्हणजे ठीक आहे, आता मी तर अपक्ष आहे, ती म्हणते ती तुमचं तुम्ही निर्णय घ्या दोन्हीकडनं। आता कोणी लोकसभेला फायदा घेतला ह्यांनीच बाबा सगळं। आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का, ओबीसीतनं देऊन टाका आरक्षण, हे ह्यांच्या आहेत का त्याची तयारी केली नाही नाही ना, मग त्यांची तयारी नाही। प्रत्येक पक्ष म्हणतो ओबीसीतनं आरक्षण देता येणार नाही, प्रत्येक जण म्हणतो। म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असेल, पवार साहेबांचा पक्ष म्हणत असेल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल, भाजप म्हणत असेल, म्हणजे भाजपचं पण नाव घेतो मी। परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदादाचं, सगळ्यांचंच काय मत आहे ओबीसीतनं कसं देता येईल? उत्तर तुम्ही तुमचंच दिलं, आता मला द्यायचं होतं। नाही मी सांगितलं ना तुम्हाला। समजा त्यांचं दोघा तिघाचं नाही म्हणणं आहे, उद्धव ठाकरे शिवसेना, पवार साहेब शिवसेना, आणखीन एक कोणी त्यांचं काँग्रेस एक शिवसेना, यांचं नाही म्हणणं आहे। सत्ताधारी कोण आहे? सत्ताधारी त्यांना द्या तुम्ही, द्या ना तुम्ही आम्हाला। आम्ही जनता आहे, आम्हाला कसं काय कारण सांगू शकता तुम्ही? ते नाही म्हणते त्याला आम्ही काय करावं? त्याला आम्ही काय करावं? तुम्हाला असं म्हणायचं आहे का? ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं आहे का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागले? मग तुम्हाला 106 आमदार निवडून द्यायचे तवा आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे, आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे, नाही इच्छा आहे। तुमची काय नाही इच्छा? हीच गोड पेंट खायला लागलो होता तुमच्या घोड्यात आवाजचं कुठं दाणे खराब करता? भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह, बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे, बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, नांदेडमधील शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे 4 जण जरांगेंच्या भेटीला गेले होते। प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली, आयला मी ह्याला असं केलं तर कसं होईल, त्याला असं, ही तुम्हाला मला सांगायचा जी मुद्दा आहे का नाही, ह्याच्यामुळे काय करावं लागतं माहिती आहे का? तुम्ही आता एवढ्या मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करताय, तुम्ही सगळ्यालाच वळीनं बसवणं तुमची पण हे आहे ना। तुम्ही सगळ्याला बाबा काय करता तुम्ही सगळेजण, आता ह्याच्यात जी उघडं पडन ती पडन, ज्याला आपटायचं ती आपटल आणि ज्याला बसायचं ती बसल। नाहीतर काय व्हायला लागलंय, ही कधी तर फायदा घेत ती कधी तर फायदा घेत, सगळी व्हायला लागली समाजाची गोची, असं मला म्हणायचं। बाकी दुसरा काय माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही आहे 6 पक्षाला एकत्र बसवून। आमची जबाबदारी आहे, आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत, आमचे लेकरं अडचणीत आहेत, सत्ताधाऱ्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं। आमची जबाबदारी नाही आहे भाजपला इथं आंतरवालीत ये म्हणायचं, काँग्रेसला इथं ये म्हणायचं, राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादीला इथं ये, तिन्ही शिवसेनेला इथं ये, भाजप एकच वाटतं, एकटं भाजपला इथं ये किंवा आणखीन कोण राहिले तर त्यांचं परत म्हणत काँग्रेसवाले म्हणते आणखी दादा आमची चेष्टा नाही, आमची जनतेची जबाबदारी नाही, ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी। या ते नाही आले, तुम्ही बोलवले नाही आले, आम्ही तुम्हाला उत्तर दिलं ना राव, तुम्हाला कळा ना, त्यांच्या ढोंगडावर लात मारून द्या काढू, द्या तुम्ही, द्या तुम्ही। तुमचं नाही ऐकत ते तुम्ही बहुमताचे काय करायचं तुम्हाला? त्यांची नाही येत, तुम्ही उलट उघडा पाडा तुम्ही। विशेष म्हणजे जरांगेंनी सर्व पक्षांना एकत्रित बोलवण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही राजेंद्र राऊतांनी आवाहन केलं। यावर राजकीय पक्षांना बोलवणं माझं काम नसून सरकारनं दिलेल्या वायद्यावर काम करावं असं उत्तर त्यांनी दिलं। वर्गी केली ओबीसीची, कुणबीची, आम्ही मराठा, आता दोघांचं केली एक रुपयाचं
आणि ओबीसी आहे ना, इतकं रक्त जाळून त्याच्यासाठी सांभाळ. आईची जात नाही लागत त्या लेकराला. म्हणजे आईवर त्या एवढा अन्याय ना, त्या आईवर एवढाच अन्याय ना. म्हणजे आई तुम्हाला शेतात काम करायला चालती, सुवासिनी म्हणून घरात चालती, घरातली लक्ष्मी म्हणून चालती, आणि तिच्या पोराला तिची जात नाही. आमचा आंतरजातीय विवाह म्हणून तर घोषित करा. मराठा आणि कुणबी एक नाही तर आंतरजातीय विवाह सांगा. मग काहीतरी सांगा ना, आमच्याबद्दलचा न्याय करा. काहीतरी न्याय सांगतो आम्ही शब्द वापरत ना. जे शब्द सरकारनं दिले होते त्यावर सरकार आता का बोलत नाही? सत्तेतलेच काही लोक सरकारच्याच निर्णयांना विरोध करून वेगळी भूमिका घेतात. यावरून जरांगे आणि भाजप आमदारांमध्ये चर्चा झाली. तुम्ही आता कसं नेरेटिव्ह पसरायला लागला की ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं. मराठ्याचं आंदोलन ईडब्ल्यूएस घातलं, मराठ्याचं आंदोलन घातलं. आम्ही द्या म्हणलो तुम्हाला एसीबीसी आरक्षण. आमची मागणी आहे का? आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकीत? तिथं एसीबीसी 10% द्या. नाही, आम्ही म्हणत होतो मराठा हा कुणबी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. येईल तुम्ही आमच्या बोकांडी लागलं ते 10%, तरी मान्य केलं आम्ही, मराठ्यांनी केलं. ओके, ईडब्ल्यूएस रद्द करून केलं तुम्ही. तुमचे दरेकर साहेब कालच घेतले का प्लेस का होते त्यांनी, ते काय म्हणते की ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केलं 10%. आम्ही 10% द्या म्हणलो तुम्हाला. आश्चर्य म्हणजे मुंबईतले भाजपचे काही आमदार जरांगेंचा पर्दाफाश करू म्हणत त्यांना विरोधकांचा एजंट म्हणतायत, आणि दुसरीकडे ग्रामीण भागातले भाजपचेच आमदार शिष्टमंडळ म्हणून जरांगेंची चर्चाही करतायत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांचा जरांगे हे विरोधकांचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप आहे. आणि भाजपचेच आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार नारायण कुचे, भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत जरांगेंची भेट घेऊन आरक्षण वादात सरकारची गोची झाल्याची कबुली देत आहेत. संजय सरोदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.